जय जगदंब, नमो आदेश, शिवशरणात. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या सर्वांचं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवाच्या सोबतच आई रेणुका माता म्हणजेच यल्लम्मा रेणुका मातेचे सुद्धा त्या ठिकाणी पूजा करत असतो. बऱ्याच ठिकाणी यल्लम्मा रेणुका मातेचं श्रावण महिन्यामध्ये श्रावण पाणी ही पूजा काढण्यात येते. त्याबरोबरच जोगती आणि जोगतीनी म्हणजेच पुरुष यल्लम्मा भक्त आणि महिला यल्लम्मा भक्त यांना घरी बोलावून त्यांच्या परड्या सुद्धा भरल्या जातात. त्याच कार्यक्रमाचं एक थोडक्यामध्ये स्वरूप आपण या ठिकाणी बघत आहोत. परंतु एक प्रश्न मला सातत्याने विचारण्यात येत होता, जो माझ्या शिष्यांतर्फे विचारण्यात यायचा. तो प्रश्न असा की तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या परडीमध्ये आणि यल्लम्मा मातेच्या परडीमध्ये परडी भरायच्या विधीमध्ये नेमका काय फरक असतो, तुळजाभवानीची परडी नेमकी कशी भरल्या जाते हे बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे. परंतु यल्लम्माची परडी कशी भरल्या जाते याबद्दल बऱ्याच लोकांना फार कमी माहिती असते किंवा ते त्यापासून अनभिन्न असतात. यामुळेच आज आम्ही इथे यल्लम्माच्या परड्या भरण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि त्यानिमित्तानेच मी तुम्हाला या ठिकाणी यल्लम्माची परडी नेमकी कशी भरल्या जाते ही पूर्ण सविस्तरपणे दाखवणार आहे. बघा, गाव बदललं, शिव बदललं की तिथलची पद्धत सुद्धा बदलते. त्यामुळे यल्लम्माची परडी भरण्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची विविधता आपल्याला प्रांतानुसार पाहायला मिळते. प्रत्येक गावची परडी भरण्याची पद्धत ही काहीशी साधर्म्य असणारी, म्हणजे काहीशी मिळती जुळती, तर काहीशी थोडीशी वेगळी सुद्धा असते. म्हणजे यल्लम्माच्या परडीमध्ये काही ठिकाणी मीठ, पीठ, डाळ आणि तांदूळ हे पदार्थ पूर्णपणे वर्जित मानले जातात, म्हणजेच कोरडा जोगवा घेतला जात नाही. परंतु काही काही भागांमध्ये असं म्हणतात की मिठा आणि पिठाशिवाय अन्नपूर्णेची बरकत नसते. त्यामुळे यल्लम्माच्या परडीला मानापुरतं तरी मीठ आणि पीठ आपण दिलं पाहिजे. म्हणजे हे या ठिकाणी दोन भिन्न मतप्रवाह आपल्याला जोगतीमध्ये पाहायला मिळतात. तर जशी ज्या गावची पद्धत असेल त्या पद्धतीनुसार आपण परड्या भराव्या. पण सर्वसाधारणपणे यल्लम्माच्या परडीची रूपरेषा या ठिकाणी कशी भरायची हे आपण बघून घेणार आहोत. चला, त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं हे सुद्धा तुम्हाला दाखवून देऊया. या ठिकाणी बघा, यल्लम्माच्या परडीसाठी आपण प्रथम जो नैवेद्य घेतला आहे, ताट दाखवा. त्या नैवेद्यामध्ये या ठिकाणी बघा ही कुरडई आहे, ही या ठिकाणी गव्हाची कुरडई आहे. त्यासोबतच या ठिकाणी आपण तळणीचा पापड घेतलेला आहे. या ठिकाणी आपण वांग्याची भाजी बनवून घेतलेली आहे आणि यासोबतच त्याच्या खाली भात आहे. या ठिकाणी ह्या ज्वारीच्या भाकरी आहे. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये सर्वसाधारणपणे ज्याला आपण शेतकरी अन्न म्हणू अशा पद्धतीचं हे अन्न आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला एक करंजी दिसते, तर या करंजीला या ठिकाणी कडबू असं म्हटलं जातं. आता सर्वसाधारण करंजीमध्ये आणि कडबूमध्ये फरक तो काय, तर कडबू म्हणजे जसं आपण पुरणपोळीसाठी पुरण तयार करतो तसंच पुरण तयार केलेलं असतं. परंतु या पुरणाची कणकेपासून तयार केलेली करंजी म्हणजे कडबू. या ठिकाणी मी तुम्हाला ही करंजी तोडून सुद्धा दाखवतो. करंजीमध्ये त्या ठिकाणी ओल्या नारळाचं सारण भरलेलं असतं, तर या कडबूमध्ये या ठिकाणी पुरण भरलेलं आहे. ही परशुरामाची आवडता पदार्थ म्हणून या परडीमध्ये हिचं स्थान असतं. तर दुसरा कडबू अशा पद्धतीनुसार हे खाण्याचे काही पदार्थ या परडीमध्ये आपण घेतले. यासोबतच श्रावण महिन्याचं महात्म्य म्हणून हिरव्या पालेभाज्या, गोड फळे आणि काही फळभाज्या यांना सुद्धा या परडीमध्ये आपल्याला स्थान दिलेलं आढळतं. जसं आपण या ठिकाणी बघत आहोत, बघा इथे सफरचंद हा गोड फळ म्हणून मी घेतलेला आहे. त्याबरोबरच एक डाळिंब सुद्धा घेतलेला आहे. या ठिकाणी नाशपाती नावाचं फळ घेतलेलं आहे. याबरोबरच एक मी मोसंबी किंवा संत्रा ज्याला म्हणूया, तो संत्रा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जगदंबेचा आवडता बळी म्हणून लिंबाचं फळ म्हणजे लिंबू सुद्धा घेतलेलं आहे. याबरोबरच आपण या ठिकाणी गाजर घेतलेला आहे. कच्चा या ठिकाणी आपण वांग घेतलेला आहे. बरोबरच आपण या ठिकाणी मेथीची हिरवी भाजी, आंबट चुक्याची हिरवी भाजी, शेपूची हिरवी भाजी आणि कोथिंबीर हे हिरव्या पालेभाज्या सुद्धा या ठिकाणी घेतलेल्या आहे. तर एवढे सर्व पदार्थ आपल्याला आई यल्लम्माची परडी भरण्यासाठी लागतात. आता जर इमर्जन्सी असेल आणि एवढे पदार्थ उपलब्ध नसतील, तर यापैकी जे उपलब्ध असेल म्हणजे भाजी भाकर किंवा एखादी कुठलीही हिरवी पालेभाजी, वेळ प्रसंगी फक्त मेथीच्या जुडीवरती म्हणजे मेथीच्या भाजीवरती सुद्धा ही परडीचा कार्यक्रम संपन्न होऊ शकतो. परंतु या ठिकाणी मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही आई यल्लम्माची ही परडी बघताय.
आई यल्लम्माच्या ह्या परडीचा आकार तुळजाभवानीच्या परडीपेक्षा किंवा माहूरगड रेणुका मातेच्या परडीपेक्षा फार लहान असतो. आता याची नेमकी काय कथा आहे, ही परडी लहान का, हिच्यामध्ये आणि तुळजाभवानीच्या परडीमध्ये बारीक सारीक बारकावे कुठले, हे जर तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही मला आजच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा. त्यावरती आपण वेगळा स्पेशल असा दुसरा व्हिडिओ बनवू आणि तुळजाभवानी आणि यल्लम्माच्या परडीमधील बारकावे सुद्धा समजावून सांगूयात. तर बघा, ही यल्लम्माची परडी आहे. आता ही परडी भरण्याच्या आधी या परडीला तुम्हाला हे ज्या अशा उभ्या काड्या दिसतात याला कट म्हटलं जातं, म्हणजे हे परडीचे कट आहे. सर्वात प्रथम आपण ह्या परडीच्या कटांना या ठिकाणी हळद आणि कुंकू लावून घेऊया. तर या ठिकाणी मी पटापट या ठिकाणी 5 कटांना हळद आणि कुंकू लावून घेत आहे. कुठलेही 5 कटांना आपण हळद कुंकू लावावं. आता 5 परडीच्या कटांना हळद आणि कुंकू लावून झालं. यानंतर मी ही जी परडी आहे ही या ठिकाणी ठेवली. माळ सध्याची मी बाजूला ठेवतोय. आता परडीच्या आतमध्ये ही जी छोटी टोपली वजा वस्तू असते हिला परशुराम असं म्हटलं जातं, जी तुळजाभवानीच्या परडीतही असते, यल्लम्माच्या परडीतही असते. या छोट्या परशुरामाला आपण इथे आतमध्ये एका कोपऱ्यामध्ये स्थान देऊया. आता आमचं मूळ पीठ हे माहूरगड असल्यामुळे परमपूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे यांच्या नियमानुसार आम्हाला परडी भरण्याची सुरुवात ही नेहमी मीठ पीठ पासून करावी लागते. त्यामुळे आम्ही यल्लम्माची परडी जरी असली तरी तिला मानाचं मीठ आणि पीठ लावणार आहोत, म्हणजे मानाचं मीठ आणि पीठ देणार आहोत. म्हणजेच आमचा जो मूळ गाभा आहे, आमची जी मूळ माहूर रेणुकेची परंपरा आहे तिला कायम ठेवून सौंदती यल्लम्माचा मान सुद्धा करणार आहोत. तर या ठिकाणी मी अशा या पुड्यांमध्ये मीठ, पीठ आणि थोडेसे मानापुरते तांदूळ म्हणजेच अक्षदा बांधून घेतलेले आहे. तर सर्वात प्रथम ह्या परशुरामामध्ये मी मीठ, पीठ आणि तांदूळाच्या ह्या पुड्या ठेवून घेत आहे. आता ही पद्धत जर तुमच्या गावाकडे किंवा तुमच्या घरी नसेल तर तुम्ही हे पदार्थ या ठिकाणी ठेवू नये, हे सुद्धा मी या ठिकाणी निक्षून सांगतो. मीठ, पीठ आणि तांदूळ यांना या ठिकाणी स्थान दिल्यानंतर आपण या ठिकाणी भाजी भाकरीचा नैवेद्य हा परडीला अर्पण करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मगाशी दाखवल्याप्रमाणे ज्वारीची भाकर, त्यावरती असणारी वांग्याची भाजी, त्या ठिकाणी पुरणाची असणारी करंजी म्हणजे पुरणाचा कडबू, तळणीचा पदार्थ म्हणून कुरडई, पापड आणि भात असे हे पदार्थ या ठिकाणी मी परडीला अर्पण करून घेत आहे. श्री जगदंबा रेणुकार्पणमस्तु. यानंतर याला म्हटलं जातं त्या ठिकाणी ओला नैवेद्य किंवा ओला जोगवा. ओला नैवेद्य आणि ओला जोगवा परडीमध्ये भरून झालेला आहे. यानंतर आपण आता हिरव्या पालेभाज्यांनी या ठिकाणी तिला मानपान देऊया. तर या ठिकाणी मी बघा जेवढ्या हिरव्या भाज्या होत्या त्या सर्व या ठिकाणी घेतलेल्या आहे, ज्यामध्ये मी म्हणजे मगाशी नावं सांगितली होती ना, पालक होता, आंबट चुका होता, कोथिंबीर होती, मेथी होती आणि त्या ठिकाणी असणारी कोथिंबीर होती. तर अशा या 5 किंवा 4 ज्या काही जोड्या असतील या सर्व मी या ठिकाणी वरतून आई यल्लम्माच्या परडीवरती ठेवून घेत आहे. आता परडीचा आकार लहान असल्यामुळे परडी या ठिकाणी पूर्ण गच्च भरलेली आहे. आता जी गोड फळे आहे ही गोड फळे, यामध्ये वांग ठेवायचं राहिलं होतं, हे वांग मी इथून वरती ठेवून घेतो. गोड फळे मी परडीच्या अवतीभोवती मांडून घेतो. सफरचंद मांडून घेतला, त्या बाजूला आपण संत्रा ठेवून घेऊया. पलीकडच्या बाजूने अनार ठेवलेला आहे, नाशपती ठेवलेली आहे आणि गाजर आणि लिंबाचं फळ मात्र मी परडीमध्ये घालत आहे, कारण लिंबाचा परडीमध्ये प्रमुख मान असतो आणि वरतून मी गाजर सुद्धा ठेवत आहे. अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आई यल्लम्माची ही परडी भरून झाली आणि परडीमध्ये जी कवड्यांची माळ असते ही कवड्यांची माळ आपण वरतून या पद्धतीनुसार परडीला अर्पण करूया. आणि या ठिकाणी एक देवीचा मान म्हणून मी फुलांचा हार सुद्धा आई जगदंबेच्या परडीला या ठिकाणी अर्पण करून घेत आहे. आता अशा पद्धतीनुसार ही या ठिकाणी परडी भरून संपन्न झाली. याबरोबरच मी तुम्हाला इथलची पूजा सुद्धा दाखवतो. दादा थोडासा कॅमेरा समोर आणला तर बरं होईल. पाठीमागे आई यल्लम्मा मातेचा झग आहे.
यल्लम्मा मातेच्या झगाच्या समोर या ठिकाणी मी चांदीची यल्लम्माची मूर्ती ठेवून घेतलेली आहे, जी आमची दैनंदिन पूजेमध्ये दररोजची स्नान घालण्यासाठीची आहे. आणि तिच्या समोर मी इथे मातंगीची मूर्ती ठेवून घेतलेली आहे, कारण यल्लम्मासोबत मातंगीची पूजा सुद्धा साग्र संगीत व्हायला पाहिजे. परंतु ज्यांच्या घरी झग नाही किंवा यल्लम्माची मूर्ती नाही, त्यांनी यल्लम्माचा फोटो ठेवला तरी सुद्धा चालतो. आणि जर तुमच्याकडे यल्लम्माचा फोटो सुद्धा अवेलेबल नसेल तर अशा वेळेला आपण त्या ठिकाणी 2 सुपाऱ्या ठेवाव्या. एका सुपारीला त्या ठिकाणी रेणुका माता, दुसऱ्या सुपारीला आपण त्या ठिकाणी असणारं परशुराम यांचं प्रतीक मानून त्या सुपाऱ्या ठेवून त्यांच्या समोर जरी परडी भरली तरी सुद्धा चालतं. ज्यांच्या कुळामध्ये मातंगीचा मान देण्याची पद्धत असेल त्यांनी मातंगीच्या नावाने 3री सुपारी ठेवावी तरी सुद्धा चालतं. अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आपण परडी भरून घेतलेली आहे. त्यानंतर आपण यल्लम्मा देवीची आरती करून घेणार आहोत. आता बाकीच्या इतर सुद्धा 4 परड्या आहे, ज्या इथलच्या नेमक्या 4 जोगत्यांनी आणलेल्या आहे. या जोगत्यांचा परिचय आपण या ठिकाणी करून घेऊया. या ठिकाणी माझी असणारी यल्लम्माची शिष्य चंद्रकलाबाई दौड आहे, तर चंद्रकला जोगतीन या ठिकाणी हजर आहे. त्यासोबत छायाताई गोफणे ही यल्लम्माची शिष्य आहे, छायाताई जोगतीन या ठिकाणी हजर आहे. आणि अनिल म्हस्के हा सुद्धा या ठिकाणी माझा यल्लम्माचा शिष्य म्हणजे जोगता म्हणून हजर आहे. या तिघांनीही त्यांच्या परड्या आणलेल्या आहेत. तशाच इतर 2 गावातूनही परड्या आल्या होत्या. अशा एकूण 5 परड्यांचा या ठिकाणी आपण पूजाविधी करणार आहोत. चला तर मग बाकीच्या परड्या सुद्धा भरून घेऊया आणि शेवटी आई यल्लम्माची आरती घेऊया.
श्री राजराजेश्वरी आई साहेब उदयो माते तुझे ध्यान आम्हासी राहो तुझे नाम आमच्या मुखासी येवो माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार माते तुझ्या चरणास अपराध माझे कोट्यान कोटी दयाळू अंबिके घ्यावे हो पोटी अंबाबाई माझे आई मजना ठाव द्यावा पायी बोल भवानी की जय नवनारायण महाराज लक्ष्मी निरंजन गुरुदेव दत्त परशुराम नाना की जय।